नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर हे बघू शकता तुम्ही, इथं विहीर आहे. आता इथे आम्ही आलतो शेळ्या चाऱ्याला, माझा भाऊ ओमकार आणि मी. तर हे इथं ओमकार, हे इकडे ओमकार, इकडे. तर हे इकडे ओमकार आला आहे. हे इथं सगळ्यात पुराणी विहीर आहे मित्रांनो. ही खूप पुराणी विहीर आहे, बापदादाच्या काळातली आमच्या. आणि इकडे हे आपल्या इकडे शेळ्या चरत आहेत, त्याच्यासाठी आपण पाला तोडण्यासाठी काठी सुद्धा आणलेली आहे. आणि हे इकडे इकडे आपल्या शेळ्या आहेत, ह्या चारच आहेत. एका शेळीचं दुखत आहे, तर त्या शेळीला आपण आणलेलं नाही ते, कारण की काय दुखत आहे, काही मिळत लागत नाही, डॉक्टरांना सुद्धा कळत नाही झालं काय झालं काय नाही, त्याच्यामुळं आणत नाही. ओमकार हसत आहे. हाँ यार क्या करूँ. आपल्या इंस्टाग्रामला ओमकारची ID सुद्धा आहे, तिला फॉलो करा. मी तुम्हाला कॅप्शनमध्ये लिहून देईल ID. ओमकार सुद्धा व्हिडिओ काढतो स्वतःची त्याची. तर आपण आता बनवा म्हणलं एखादा व्लॉग. आता इथून जाणार आहे मामाच्या वावराकडं. तर मामाच्या वावरात आहे जास्त चरायला, तर तिकडे जावं म्हणलं. बापा हे काय काठी आणली, काय उन्हाळ्याचं खायला नाही, काय नाही. ऊन तर बहुत आहे इकडं. आता 43 डिग्री तरी ऊन आहे इकडे, खूपच ऊन आहे. आपले व्हिडिओ पडत नव्हते, काय नाही. आता पहिले काढायचो, पण काय करावं, आता हा घेतला मोबाईल. आता मोबाईल घेतला तर आता व्हिडिओ बनवणं व्हायला होतं, म्हणजे एडिटिंग वगैरे याच्यामध्ये सगळं करता यायलं. आता इथून पुढे व्लॉग असे काढत राहणार. म्हणजे तुम्ही फक्त आता लाईक सबस्क्राईब करा, असेच व्लॉग आपण काढत राहणार आहे. बघा इथं आपल्या बकरं कुस्ती खेळत आहे याच्या बकऱ्यासोबत. हे कुस्ती लावायचं, हे बघा हे किती वाटासाठी आहे. आणि हे आपल्या ठोळ्या, हे बघा हे आहे आपल्या ठोळ्या. कसं आहे मग, लावायची कुस्ती का रे? लावायची कुस्ती ओमकारचा इथे हो. आणि तू तिकडे नेतो, थांब दमा 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 मामाच्या वावराकडे नेतो. मामाच्या वावरातलीच चरायला ने लवकर, नाही तर माय घुसताल तो शाळेतच. हे बघा घुसताल शेळ्या. हा लवकर ओमकार. हे ओमकार आता हाणताच येत नाही, जरासं येत नाही बाहेर ठिकाणावरती. याला काय हाणतात नाही शेळ्या, काय नाही. फक्त मी येतो म्हणून सपोर्टला येतो. आत्ता 11वीचं रिजर्ट्रेशन केलेलं आहे. आता नंबर लागेल तर जावं कॉलेजला. काय करावं, परभणी जायला लागते वाड्याला. बघा ना आपल्या शेळ्या काय लवकर येतच नव्हत्या. तर ओमकारनं दाखवलं ना बापा, हे जाळे दाखवलं तर लगेच आले. बघा कशा चलत चलत. चला चला हर्रे. चला आता मामाच्या वावराकडे जाता येते कोण, थोडं दमा दमान. चला चला चल. तर आलो पुढी. हे दिसलं बघा घोनरीचं झाड. याला घोनरी तुमच्या इकडे म्हणत असतात, आमच्या इकडे म्हणतात बाबा याला शेंगड. कारण की तुम्हाला दाखवतो, हे असं खायला लई चिकट लागतंय. तुम्ही ओळखला असं नाही, घोनरीचं झाड आहे. आणि याचे आमच्या इकडे याला शेंगड म्हणतात. लई चिकट राहत हे बघा. शुभंकर वाला खाऊ जाईल. तर ही आहे आमची काळूशी. इकडे बघ चल. काय नाही, ती व्यस्त आहे आता, लई चिकट लागत आहे. ह्याला जर खाल्लं तर, हा ऐकलं मी सरांकडून याच्याकडून तिच्याकडून, खाल्लं तर जरा असं रानातलं फळ वगैरे खाल्ले तर आपण पण माणूस जरा हे राहते. नाही तर घरात बसून राहिले इकडे तर काय नाही, पण खरं सरासरी गावाकडचं माणूस म्हणजे घरी राहतच नाही. शहरात तरी घरी राहील. पुण्याला गेल तुम्ही, पुण्याला काय कोणी ओळख नाही पाळख कुठं. आणि इथं गावाकडे असल्यावर तर जिकडे तिकडे हिंडते माणूस. कोणत्या शहरात कोण कोणाला सरणार आहे मित्रांनो. इकडे तरी असं फळं वगैरे खाते आपण रानातले. म्हणजे गावाकडे माणूस उपाशी राहतच नाही, गावाकडे माणूस उपाशी राहणारच नाही. पण शहराकडे ना एक दिवस उपाशी राहून झोपल, पण गावाकडे कधीच उपाशी राहू शकत नाही मित्रांनो. याच्यामुळे गाव सुखे नाही, गावातच आहे खरं तर. हे बघा ना या प्राण्यात, हे प्राणी म्हणजे तर आपल्या जीवनाचा म्हणजे आपल्या घरातला हिस्सासारखेच आहे ते प्राणी. बघा ना भया. चला जाऊ आपण पुढे आता. हे बघा आपल्या मामाच्या हळदीला बेड पाडलेली, तर
पण काय करावं, पावसाच्या इंतजारामध्ये येत, पण काय करावं, पाऊस पडणं झालाय. पाऊस पडणं झाला याचं कारण काय, जंगल तोडे मित्रांनो. जेवढे झाडं लावाल तेवढंच आपल्यासाठी चांगलं राहणार. आणि जंगल तोडे खूप होत आहे, त्याच्यामुळे पाऊसही पडत नाही. आला आपल्या मामाचं वावर हे इकडे, ओमकार दमानाच येत आहे. शेळ्यांना लागल्या होते ताना. हे बघा, ही आमची काळूशी पाणी पित आहे. खूपच ताना लागले. आमचं काय, आम्ही बॉटल घेतलेली, पण त्यांच्यासाठी पाणी दुसरीकडे नाही, इकडे आहे, त्याच्यामुळे इकडे यावं लागतंय. हे पाणी पित आहेत. ही इकडे मामा, इकडे विश्वनाथ, हे इकडे वासरं धुवून, इकडे विश्वनाथ गेम खेळत आहे सावलीला बसून. तर हे आहे मामाच्या वरातलं रामफळाचं झाड. आमच्या इकडे रायफळ म्हणायचे त्याला. हे आहे चिंचाचं झाड, ते आंबट चिंचा काय त्या म्हणतात ते. इकडे हे आवळ्याचं झाड, इकडे चिकूचं झाड, इकडे आंब्याचं झाड. आंब्याच्या झाडाला एक वर्ष आंबा येतो आणि एक वर्ष येतच नाही. काय करावं या आंब्याचं. तर या रानात सगळीकडे संत्र्याचे झाडं होते पहिले, पण आत्ता काही कारणामुळे ते हे केलेले आहेत, तोडून टाकलेले आहेत. म्हणजे दुसरं पीक उगवता येत नव्हतं तिथे, त्याच्यामुळे. ही एक मोठी शेळी आपली इकडे शिपली तिकडे चरत आहे. तर ही बघा मामाच्या वावरातली हिरी तुम्हाला दाखवतो. ही बघा, पुढून कॅमेरा घेतो. मध्ये गाळ झालेलं आहे. तर आता उद्यापासून इथं किर्यान लावणार आहेत. तर किर्यान कसं लावतात, कसं नाही, कसं शेटअप राहतंय ते तुम्हाला सगळं दाखवतो मी. उद्या दाखवतो कसं किराण्याचं शेटअप राहतंय वगैरे मस्त. हे बघा किती गाळ झालेलं आहे विहीरमध्ये. हा बनवली तशी काढलेलाच नाही हिच्यामधला गाळ. आजोबाच्या लहानपणी वगैरे अशी बनवलेली आहे विहीर, म्हणजे आईच्या वडिलाच्या लहानपणापासून. तर हिला या विहिरीला कडे नाही, हे पाला पाचोळा सगळा पडतो हिच्यात, बघू शकता. त्याच्यामुळे लयच हिच्यामध्ये हे झालेले गाळ झालेला आहे. तर गाळ काढण्यासाठी किर्यान माहीत असेल तुम्हाला. तर किर्यान उद्या इथं शेटअप लावणार इथं. तर उद्या किर्याण्याचा व्लॉग घेऊन येतो मी, त्याच्यामुळे. तर आता हे व्लॉग संपवतो इथंच. तर उद्या किर्यान येणार आहे इथं गाळ काढण्यासाठी. तर उद्या तुम्हाला हिच्यामधलं सगळं दाखवतो मी, कसं बसवतात, कसं नाही, कसं काढतात, सगळं दाखवून देतो तुमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. त्याच्यामुळं नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आता इथून पुढे आता मायनसला गेलेलं आहे चॅनल आपलं, तर ते चॅनल आता पुढे घालण्याचा प्रयत्न करणार मी. आता व्लॉग काढत राहणार इथून पुढे. शॉर्ट व्हिडिओ थोडी कमी पडतील, पण आता व्लॉग असे पडतच राहणार इथं. तर नमस्कार, धन्यवाद.